बघा तुम्ही कुठे मावा किंवा कुठलेही रोग पडलेला नाही या पिकावर आहे का. हे शेंगा बघा तुम्ही, तुम्हाला जवळून दाखवतो अजून. म्हणजे पानांपेक्षा हे शेंगा जास्त आहेत. झाडा त्या शेंगांच्या ओझ्यामुळं झाडं वाकलेली आहेत, असा रिझल्ट त्यांचा आलेला आहे. 3 नाव चिंतामणी मोहन पवार, मुक्काम पोस्ट सोनवडी खुर्द, तालुका पलटण, जिल्हा सातारा. मी वेद पाठक सरांच्या कोणतं बलदंड 125 घेतले आणि हे बघा रिझल्ट कसा आहे तुम्ही बघताय. ही शेंगा झाडाला पिलवत नाही, असं उत्पन्न निघतंय त्याचं. झाडा त्या शेंगांच्या ओझ्यामुळं झाडं वाकलेली आहेत, असा रिझल्ट त्यांचा आलेला आहे. 3 महिने झालं प्लॉट चालू आहे. 3 महिने प्लॉट चालू आहे. एवढ्या दिवस प्लॉट काही चालत नाही मला वाटतं, नाही का. चालत. एक ते 2 तोड होतात इथले. 1-2 तोडे होत्यात, तर त्यांना अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे. तरी सर्वांनी मला वाटते वापरण्यास काय हरकत नाही. बिनधास्त वापरा. पूर्ण मला वाटते सेंद्रिय आहे हे. पूर्ण सेंद्रिय, आळी बिळी अजिबात काय आळी नाहीये, मावा नाहीये यांच्या पिकावर. दिसतोय का कुठं अजून जवळ हे करून दाखवा हवं तर. अजून 1.5 बघा तुम्ही, कुठे मावा किंवा कुठलेही रोग पडलेला नाही या पिकावर आहे का. हे शेंगा बघा तुम्ही, तुम्हाला जवळून दाखवतो अजून. म्हणजे पानांपेक्षा हे शेंगा जास्त आहेत. काय जवळून बघा, काही झाड अजून 1.5 महिना थोडा चालले. इथे 1-2 तोडे होऊन जे ही होते प्लॉट थांबत असतो, पण ह्यांना इतका रिझल्ट चांगला आलेला आहे की 3 महिने होत आले ना आज. हो, 1.5 महिना थोडा चालू झालेला आहे, अजून 1.5 महिना चालू, अजून 1.5 महिना चालेल असं यांचं हे म्हणणं आहे. बघा, सर्वांनी ह्या बलदंडचा वापर करून आपली शेती सुपीक बनवावी असं कंपनीतर्फे आम्ही सर्वांना आवाहन करतो.